आणि प्राईम टाइमच्या सुरुवातीला बातमी आहे महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या त्या चर्चेची जी गेली अनेक वर्ष सुरू आहे, पण ती सुरू होते आणि थांबते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत। खरं तर दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा या महाराष्ट्राला आता नव्याही राहिलेल्या नाहीयेत। राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यापासून या चर्चा या न त्या निमित्तानं होतच राहिल्यात। पण मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना पहिल्यांदाच या चर्चा होत आहेत आणि दोन्ही पक्षातील महत्त्वाचे नेते या चर्चांना सकारात्मक प्रतिसादही देत आहेत। दोन्ही ठाकरे बंधू या चर्चांसाठी अजूनही एकत्र आलेले नाहीयेत, पण दोन्ही ज्युनियर ठाकरे मात्र या एकत्रीकरणासाठी उत्सुक असल्याचं स्पष्ट दिसतंय। दुसरीकडे ग्राउंड लेवलवर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आपली सकारात्मकता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये उघड स्पष्ट केली आहे। संजय राऊतांचं पुस्तक संदीप देशपांडे वाचतात, त्याचा फोटो ट्विट करून ते सगळ्यांना सांगतात। डोंबिवलीमध्ये पुलाच्या मागणीसाठी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र रस्त्यावर उतरतात। दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू करण्यासाठी ही तयारी पूर्ण होते न होते तोच दोन्ही ज्युनियर ठाकरे मैदानात उतरतात। पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे। लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे। आमचं मन साफ आहे, जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे। आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र येऊन लढू। माझी भूमिका एवढंच आहे, तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे। आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही आहे, मला काही इश्यू नाही दोन भाऊ एकत्र येणार। पण मी 2014-17ला बघितलं आहे, 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलं आहे, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते। राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केलेला की हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे। आणि मी अनेकदा बघितलं आहे फोन कॉल, तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा। हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही। दुसऱ्या पिढीतील दोन्ही ठाकरेंच्या या वक्तव्यांना संदीप देशपांडेंच्या या फोटोनं दुजोरा दिलाय। एरवी संदीप देशपांडे आणि संजय राऊत यांच्यात जोरदार जुगलबंदीच पाहायला मिळते, पण आज मात्र या फोटोनं वातावरण बदलाची नांदी दिली। पण रोज नुसतं आम्ही सकारात्मक आहोत असं बोलून कसं काय होऊ शकते युती, हे मला असं वाटतं जे बोलणारे आहेत त्यांनाच माहीत असेल। आमची भूमिका स्पष्ट आहे, ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेबांकडे हा प्रस्ताव येईल त्या दिवशी ते त्याच्यावर निर्णय घेतील। आमच्याकडे जोपर्यंत ठोस पर्यायी कुठला प्रस्ताव येत नाही तोपर्यंत त्याच्यावर आम्हाला उत्तर देता येणार नाही, आणि त्याच्यावर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो राजसाहेब घेतील। ठाकरेंकडून पहिला प्रस्ताव यावा की हे बघा, असं आहे 2014 आणि 2017 आमची जीप मोडलेली आहे, त्यामुळे आम्ही ताकसुद्धा फुंकून पिणार आहोत। संदीप देशपांडेंच्या एकीकरणाच्या या सुरात संजय राऊतांनीही साथ दिली। ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन हे आक्रमण थांबवायचं आहे, लढायचं आहे, ते एकत्र येतील। आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मराठी माणसाचा विचार घेऊनच राज ठाकरे यांनी एक स्वतंत्र संघटन उभं केलं, आणि अशा सगळ्या संघटनांनी, पक्षांनी, मग प्रकाश आंबेडकर जे असतील तेही या विषयावर बोलत आहेत। आणि आपण जे म्हणतायत आमचे नेते काय बोलतायत, आमचे नेते एका सुरात बोलत आहेत। आमचे पक्षप्रमुख किंवा माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलत आहेत की आम्ही सकारात्मक आहोत। शनिवारी डोंबिवलीमध्ये पलावा पुलासाठी झालेल्या आंदोलनात मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे एकत्र आले होते। त्यामुळे कार्यकर्त्यांनी दोन्ही ठाकरेंची युती आधीच गृहीत धरल्याचे संकेतही मिळत आहेत।
या सगळ्या घडामोडींकडे महायुतीचं बारीक लक्ष आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं किमान मुंबईत तरी महायुतीला परवडणार नाही. आणि याबाबतच भाजपने एक सर्वे देखील केलेला आहे. या सर्वेतील माहितीनुसार हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फटका बसू शकतो. म्हणूनच एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे अनेक नेते सध्या राज ठाकरेंच्या भेटीगाठी घेताना दिसतात आहे. कौटुंबिक पातळीवर दोन भावांनी एकत्र यावं यासाठी महायुतीचे नेते सकारात्मक असले तरी राजकीय दृष्ट्या महायुतीतील नेत्यांचा विरोध स्पष्ट दिसतोय. चांगली गोष्ट आहे. बघा, कोणाचंही कुटुंब एकत्र येत असेल तर आम्ही सगळे जे आनंदी आहोत. त्याच्यामध्ये काही जण कुटुंब शेवटी एकत्र येत आहे ना, चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यामध्ये किंतु परंतुची काही गोष्ट नाही. शिवसेना फुटल्यावर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला लागलेली गळती अजूनही थांबलेली नाहीये. राज ठाकरेंची मनसे सुद्धा राजकीय दृष्ट्या अडचणीच्या काळातून जातीये. त्यामुळं दोन्ही ठाकरे एकत्र येणं हे दोन्ही पक्षांच्या भविष्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं असेल. पण महापालिका निवडणुकांमध्ये एकत्रीकरणाचा फायदा साधायचा असेल तर दोन्ही ठाकरेंना आत्ताच हालचाली कराव्या लागतील. गेल्या 1.5-2 महिन्यात दोघांनीही संकेत तर दिलेत, पण पहिले आपचा खेळ सुरूच आहे. याच खेळामध्ये वेळ निघून गेली तर मात्र एकीकरणाच्या चर्चा पुन्हा एकदा चर्चा बनूनच विरून जातील. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.